अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहामध्ये संपन्न। नांदेड शहरातील ITI परिसरातील हॉटेल ताज पाटील येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था रजिस्टर जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भोई समाजातील पुरुष मंडळींसह महिला पदाधिकाऱ्यांची यावेळी विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली। तसेच त्यांना यावेळी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रीय महासचिव व सत्कारमूर्ती गजानन साटोटे, विभागीय अध्यक्ष हनुमंतराव आपटे, कार्याध्यक्ष दिलीप आपटे, महिला अध्यक्षा तो अश्विनी आपटे, कोल्हापूर येथील माजी नगरसेविका मीनाक्षी काटकर, राष्ट्रीय समन्वयक नानासाहेब लवारे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश गैरे, बालाजी निलेवाड, नारायण बदनवाड, प्रभाकर मंडरे, PM गलपवाड, DK टोकलवाड, गणपत पांडलवाड, नामदेव बट्टेवाड, व्यंकट नागलवाड, ज्ञानेश्वर प्रेमलवाड, शोभाताई पामलवाड, विजयमाला लांडगे यांच्यासह या भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। की महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या ज्या भोई समाजाच्या ज्या योजना आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भोई समाजाचा खरा जो म्हणजे व्यवसाय आहे तो मच्छीमार आहे, चणे-फुटाणा आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत। त्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना आमच्या गरिबापर्यंत कशा पोहोचतील हे आमचं एक अत्यंत महत्त्वाचं हे व्यासपीठ आहे। या व्यासपीठावर आम्ही ते काम करत असतो। आता परवाच आम्ही दुसऱ्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन बरोबर कुठं तिरुपतीला घेतलं, आणि ते का घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही भोई म्हणजे हा राजभोई आहे बरोबर। जिथं जल तिथं भोई आणि जिथं भोई जल तिथं मच्छीमार बरोबर। आता आम्ही अधिवेशन कुठं घेतलं, तिरुपतीला घेतलं, तर तिथं सुद्धा आमचा भोई समाज आपल्या तिरुपतीची पालखी वाहणारा आहे। पालखी वाहणारा म्हणजे राजभोई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याची डेव्हलपमेंट जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही। अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था ही राष्ट्रीय लेवलला काम करते। राष्ट्रीय लेवलला काम करत असताना महाराष्ट्राचा जो काही पिछडा वर्ग म्हणून जो इतर प्रांतामध्ये संबोधला जातो, तसं या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्या भोई समाजाला हा जो काही मच्छीमार समाज म्हणून बाळगला जातो, तर हा काही आमचा मच्छीमार समाज नाही आहे, हा भोई समाज आहे। हा पूर्वीपासूनचा जो कालांतराने जो आलेला आहे हा राजघराण्यामध्ये आलेला आहे, राजघराण्याशी संबंधित आहे। देवादेवतांच्या पालखीच्या संबंधित राजभोई आहेत, आणि हा प्रत्येक राजभोई आज त्या ठिकाणी विखुरलेला आहे की ज्या आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाही आहे। चणे फुटाणे असेल, गाढवाचा व्यवहार असेल किंवा गाढवाचा जो व्यवसाय असतो, दऱ्याखोऱ्यांमध्ये जे नदीकाठी आम्ही जे डांगरवडी वगैरे करतोय, असं आम्ही दऱ्यादऱ्यांनी फिरत असतो। त्याच्यामुळे आमचा हा समाज सध्या विखुरलेला असल्यामुळे या समाजाची महाराष्ट्रामध्ये एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून हा एक विडा सर्व पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या काही अडीअडचणी असतील त्या ठिकाणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे पदाधिकारी नेमून पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी कार्यशाळा दिल्या जातं त्या कार्यशाळेच्या माध्यमातून भोई समाज हा जागृत व्हावा, आणि भोई समाजाच्या जागृत माध्यमातून प्रत्येक समाजापर्यंत आमच्या चुलीपर्यंत अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचं नाव जावं, आणि त्या दृष्टिकोनातून संघटना ही मजबूत व्हावी, जेणेकरून आजपर्यंत भोई समाजाच्या माध्यमातून कोणालाही घरकुलची योजना मिळालेली नाही आहे। जातीचा जो अटक जातीचा जो काही प्रश्न आहे, महसूल विभागातून जो काही काढलेलं सर्क्युलर आहे त्या बाबतीमध्ये गांभीर्याने आम्ही तो विचार करतोय, आणि संस्था हे प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाज जागृतीचं कारण आणि समाज जागृती व्यवसाय हा करत आहे। आज जो अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचा हा सत्कार मूर्ती सोहळा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडत आहे, याचं कारण एकच आहे, जे की भोई समाज अत्यंत मागासलेला आहे आणि तळ्यावर नदीकाठी ओढ्याकाठी वास्तव्य आहे। याच समाजाला न्याय देण्यासाठी जो अहोरात्र विडा उचललेला आहे, असे आमचे श्री गजानन दादा साटोटे राष्ट्रीय महासचिव यांनी हे काम हातामध्ये घेऊन आज हजारो नव्हे तर लाखो लोकांना परिवर्तनाची दिशा दिलेली आहे। आणि त्यामुळे जे हे हळूहळू परिवर्तन दिसत आहे, जे की लास्टचा घटक आहे, आणि हा लास्टचा घटक जो की अपेक्षित आहे उपेक्षित आहे, यांची अपेक्षा आहे की आमच्यासाठी पण काहीतरी झालं पाहिजे, म्हणून
याच जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात घरकुलांचा प्रश्न असेल, तलावांचा प्रश्न असेल, रोजगारांचा प्रश्न असेल, महिला सबलीकरण असेल, असे बरेच उपक्रम हातामध्ये घेऊन जे की अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर साहेब व राष्ट्रीय महासचिव श्री गजानन दादा साटोटे साहेब हे मागील 2006 पासून ही संस्था रजिस्टर असून त्यावेळेस पासून आजपर्यंत अविरत कार्य चालू आहे आणि आता कुठं ते फळ महाराष्ट्रात दिसत आहे. म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून याच समाजाला न्याय मिळावा म्हणून अविरत झटत आहे. म्हणून हा आजचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज इथं आयोजन केलेला आहे असंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भोईराज, जय भारत. आमच्या महिला सर्व काही कामामध्येच असतात दिवसभर आणि फुटाणे भाजणं, मच्छी व्यवसाय हेच आहे आमचा समाज बिलकुल असं पुढे गेलेला नाहीये. काही समाजाला माहिती नाहीये आमच्या. तर आमचा समाज पुढे जाण्यासाठी आम्ही एकजूट आलेले आहोत आणि सर्व महिला मिळून आम्ही आमच्या समाजाला पुढे नेऊ ही आमची इच्छा आहे. आणि आम्हाला सरकारचा काहीही लाभ भेटत नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची इच्छा आहे आणि ही आमची सरकारला मागणी आहे. राज्य सरकारला, केंद्र सरकारला पण आमचं बोलणं आहे की आमच्याकडे गरीब समाज आहे, महिला पण खूप अशा गरीब आहेत, सगळं आमचा समाजच गरीब आहे. महिला रात्रंदिवस काम करतात आमच्या, तरी पण आमची प्रगती काहीच नाही. आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं ही आमची सरकारला विनंती आहे सर्व महिलांतर्फे.